की जो कोणी इथं आंदोलन करेल त्याला सरकारने स्पॉन्सरशिप दिली पाहिजे। गाव खेड्यातून लोकांनी आपलं काम धंदा सोडून यायचा, त्यांचा रोजगाराचं नुकसान होतं ते भरून दिलं पाहिजे। कारण कुणी काय आपलं कुटुंब सोडून गाव सोडून विनाकारण येत नसतंय। हे प्रश्नांची जेवढी व्याप्ती असते तेवढी माणसं लांब पडलेली असतात। त्यामुळे नागरिकांची सुरक्षा, नागरिकांचे प्रश्न, नागरिकांच्या अडचणी हे सरकारची जबाबदारी आहे। आणि म्हणून आझाद मैदानावर जागा देण्यापेक्षा राजभवनच्या समोर द्या, विधानमंडळासमोर द्या, मंत्रालयासमोर जागा द्या। म्हणजे मंत्री तिकडे येत आहेत, त्यांची भाषणं करतायत, दुपारी मस्तपैकी सणकून हाणतायत। हे विधानसभेचे अधिवेशन म्हणजे यांचे चंगळ आहे। इकडे मुंबईत मजा करतात समुद्रकिनारी, तिकडे नागपूरला गेल्या थंडीची मजा करतात, तिकडे हुरडा पार्टी काय करतात, काय करतात हे जाहीर बोलतोय मी तुम्हाला। लोकांचे प्रश्न किती सोडवले तुम्ही याच्यासाठी ते अधिवेशन असतं, बरोबर। त्या अधिवेशनाचा उद्देश हा नागरिकांचे प्रश्न सोडवणे। दीपकभाऊ बोराडेंचा आज उपोषणाचा 9वा दिवस आहे। खरं तर सरकार संवेदनशील असतं तर पहिल्या दिवशी येऊन तुमची मागणी काय आहे ते समजून घेऊन त्यांनी मान्य केली असं त्यांचा आदेश यायला पाहिजे होता। पण ज्या अर्थी सरकार इथं येत नाहीये त्या अर्थी नक्कीच सरकारपर्यंत एकतर आपण पोहोचत नाहीये किंवा पोहोचलो असेल तर सरकारकडे समजून घेण्याची कुवत नाहीये। आणि जगातलं कोणतंही सरकार असो त्यांचं एक वाक्य फिक्स असतं, ते वाक्य तुम्हाला सांगतो, तुमच्या सर्व मागण्या आम्हाला तत्वता मान्य आहे। या तत्वता एका शब्दामुळे एवढं काही नुकसान झालेले, गेल्या 75 वर्षात तत्वता शब्दामुळे सगळे आंदोलन बाद झाले। त्यामुळे तत्वता वगैरे नको, जेवेळी काही आंदोलन लोक करतात त्यावेळी तिथं त्यांचं शिष्टमंडळ आलं पाहिजे। महाराष्ट्रात काही लोकांसाठी येतात, महाराष्ट्रामध्ये काही लोकांच्या आंदोलनाच्या वेळी मुख्यमंत्री येतात, मंत्री येतात, तोच नियम तोच न्याय सर्वच आंदोलनकर्त्यांना लावला पाहिजे। माझं म्हणणं ठीक आहे, तुम्ही मागण्या मान्य करताल नाही करताल नंतर बघू, पण ज्यावेळी नागरिक काय प्रश्न घेऊन उपोषणाला बसतात त्यावेळी तुम्ही सहानुभूतीपूर्वक तिथं येऊन तुम्ही त्यांची विचारपूस केली पाहिजे। शाहू महाराज असं करत होते म्हणून शाहू महाराज आज आपल्या हृदयामध्ये आहेत, शिवाजी महाराज असं करत होते म्हणून आपल्या हृदयामध्ये आहेत, आजही लोकमाता अहिल्यादेवी, राजमाता अहिल्यादेवी आपल्या हृदयात आहेत, कारण जनतेचे प्रश्न लोकांमध्ये जाऊन त्यांनी सोडवलेले। तसं सरकार संवेदनशील पाहिजे। मला वाटतं आज अधिवेशन शेवटचा दिवस जाईल, उद्या संपर्क होईल, त्याच्या अगोदर पुण्याचं आपलं शिष्टमंडळ जाऊन मुख्यमंत्र्यांना भेटलं पाहिजे आणि त्यांच्या कानावर, बघा ऑलरेडी त्यांच्या कानावर जात असतंय पण कानात गेलं पाहिजे, कानात गेलं पाहिजे। जे आपल्याला मानणारे आमदार आहेत त्यांचे कान धरले पाहिजेत की समाजाच्या मतावर तुम्ही आमदार झालेला आहात, तर आता तुमचं मत काय हे जाणणं समाजाची जबाबदारी आहे। म्हणून त्यांना बोलतं करा, त्यांना व्यक्त करा आणि तुमची जी काही मागणी आहे ती घटनेच्या चौकटीतली आहे, कायदेशीर आहे, तर सरकारने ती समजून घेतली पाहिजे आणि तसा न्याय दिला पाहिजे। उद्या जर दीपकभाऊ बोराडेंचं काही बरं वाईट झालं तर याची नैतिक जबाबदारी सरकारवरती राहील, हे तुम्हाला सांगतो। आणि अंत पाहू नका, हे चळवळीतले कार्यकर्ते, चळवळीत तोच पठ्ठा येतो जो मरणाला घाबरत नाही। त्यामुळे दीपक भाऊंचा आता बीपी मला वाटतं 60च्या खाली गेलेला आहे, बरोबर, शुगर खाली गेलेली आहे, म्हणजे परिस्थिती अत्यंत वेगाने खाली ढासळती, चिंताजनक आहे। सरकारने ताबडतोब इथे डॉक्टर द्यावा, त्यांचं शिष्टमंडळाने इथे येऊन अधिवेशनाच्या समारोपाच्या अगोदर मंत्रिमंडळाने इथं यावं आणि दीपक बोराडे साहेबांचं मत जाणून घ्यावं अशी माझी मागणी राहील। गरज पडली तुम्हाला सांगा, तुम्ही गरज पडली लक्षात घ्या, मी जिजाऊंचा वारसदार आहे, मला जात धर्म याच्या पुढचा विचार करणारा मी माणूस आहे, नाही तर मी तिकडूनच विचार केला असता, अरे पिवळे झेंडेवाले आपण गुपचूप तिकडून जाऊ, अजिबात नाही। ज्या लोकांनी शिवाजी महाराजांच्या खांद्याला खांदा लावून काम केलेलं आहे त्यांच्या खांद्याला खांदा लावून काम करणे माझी जबाबदारी आहे। आणि जात धर्म याच्यापेक्षा या महाराष्ट्रातील गोरगरिबांच्या पोटाचा प्रश्न सोडवणं, रयतेचा प्रश्न सोडवणं याच्यासाठी आमचा लढा कायम चालू आहे। मी याची मर्यादागिरी बाळगत नाही का की मी एका राष्ट्रीय पक्षाचा अध्यक्ष आहे, आंदोलनाला कसं जाऊ, यांची बाजू कशी घेऊ, अजिबात नाही। जो प्रश्न आहे त्याच्या सोबत आपण उभं राहिलं पाहिजे। म्हणून मी स्टेजवरनं भाषण केलेलं नाही, मी खाली आलेलो, कारण मी तुमच्यापैकी आहे, मी तुमच्या मधला आहे। त्यामुळे दीपकभाऊ बोराडे यांच्या या मागण्यांना सरकारने सकारात्मक प्रतिसाद दिला पाहिजे आणि लवकरात लवकर चर्चेतून हा प्रश्न सोडवला पाहिजे। जर त्यांच्या जीविताला बरं वाईट काय झालं तर याची जबाबदारी मंत्रिमंडळावर आणि सरकारवर राहील, हे पुन्हा एकदा मी सांगतो। आपण सगळ्यांनी काळजी घ्या, आंदोलनामध्ये कुणी घुसखोर घुसणार नाही,
याची काळजी घ्या. काही लोक कायदा सुव्यवस्था प्रश्न निर्माण करायचा प्रयत्न करतात, तसं कोणी करू नये. जर असं कोणी करायचा प्रयत्न केला त्याला लगेच ताबडतोब धरा. जे काही शांततेने चाललेले ते चालू ठेवा. लढा तोपर्यंत चालू ठेवा जोपर्यंत यश मिळत नाही आणि आपण जिंकत नाही. धन्यवाद. जय मल्हार. जय मल्हार.